हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर्स इंग्लिश. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण द लास्ट लीफ या 8th स्टँडर्ड फुल इंग्लिश लेसनचा थर्ड अँड फायनल पॅसेज बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. नेक्स्ट मॉर्निंग वेन शी वोक अप शी फाउंड दॅट जॉन्सी वॉज स्टेअरिंग ॲट द क्लोज्ड विंडो अगेन विथ डल वाईड ओपन आईज. दुसऱ्या दिवशी जेव्हा शिव सकाळी उठली तेव्हा तिला दिसलं की जॉन्सी ही त्या क्लोज्ड विंडोला म्हणजे बंद असलेल्या खिडकीला बघत आहे विथ डल वाईड ओपन आईज. पूर्ण उघडलेल्या पण अतिशय निस्तेज डोळ्यांनी त्या खिडकीकडे ती बघत होती. ओपन द विंडो, आय वॉन्ट टू सी, शी ऑर्डर्ड. सी ओबेड. मग ती म्हणाली, जॉन्सी म्हणाली की खिडकी उघड, मला बघायचं आहे. असं जॉन्सीने ऑर्डर दिला. शिवने तिचं ऐकलं आणि खिडकी उघडली. बट लो, इवन आफ्टर द रेन अँड द फिअर्स विंड दॅट ब्ल्यू थ्रू आउट द नाईट there yet stood against the brick wall one ivy leaf. बट जॉन्सी बघून एकदम सरप्राईज झाली की रात्रभर पडलेला जो पाऊस होता, फिअर्स विंड होते म्हणजे जोरजोरानं वाहणारा वारा होता, एवढं असतानासुद्धा जो रात्रभर वाहत होता एवढं असतानासुद्धा there yet stood against the brick of wall one ivy leaf. एक शेवटचं पान त्या आयव्ही लीफ, एक शेवटचं पान त्या आयव्ही वाईनवर अजूनही तसंच दिसत होतं. इट वॉज द लास्ट ऑन द वाईन. आणि ते पान हे शेवटचं पान होतं त्या वेलावरचं. स्टील डार्क ग्रीन नियर द स्टेम बट विथ इट्स एजेस टिंटेड विथ येलो इट हंग ब्रेवली फ्रॉम अ ब्रांच सम 20 feet अबाव द ग्राउंड. तर ते जे पान होतं स्टील डार्क ग्रीन नियर द स्टेम, आपल्या स्टेमजवळ अजूनही डार्क ग्रीन म्हणजे हिरवं कंच होतं. बट विथ इट्स एज टिंटेड विथ येलो, पण त्याचे एजेस, त्यांचे किनारे हे थोडे थोडे येलो म्हणजे पिवळसर दिसत होते. इट हंग ब्रेवली फ्रॉम अ ब्रांच सम 20 feet अबाव द ग्राउंड. आणि जवळपास ग्राउंडपासून 20 feet वरपर्यंत ते ब्रेवली, अतिशय साहसाने, अतिशय धैर्याने त्या आयव्ही वाईनला चिटकून उभं होतं. असं एक ते शेवटचं पान जॉन्सीने बघितलं. इट इज द लास्ट वन, सेड जॉन्सी. आय थॉट it would surely fall during the night. I heard the wind. It will fall today and I shall die at the same time. जॉन्सी म्हणाली, इट इज द लास्ट वन, हे शेवटचं पान आहे. आय थॉट इट वुड शुअरली फॉल ड्युरिंग द नाईट. मला असं वाटलं होतं की रात्री 100% ते पान गळून पडेल. आय हर्ड द विंड, कारण मी वाऱ्याचा आवाज ऐकला होता. वारा जोराने वाहत होता. इट विल फॉल टुडे, काल नाही पडलं तर आज ते पान नक्कीच गळून पडेल. अँड आय शॅल डाय ॲट द सेम टाईम. आणि जॉन्सी म्हणाले की त्याच वेळी मी सुद्धा प्राण सोडून देईल. जॉन्सी वॉज प्रिपेअरिंग हर सेल्फ फॉर द लास्ट जर्नी दॅट वन मेक्स अलोन. जॉन्सी स्वतःला त्या शेवटच्या प्रवासासाठी तयार करत होती जो प्रत्येकजण एकटाच करतो. द फिलिंग वॉज व्हेरी स्ट्रॉंग विद इन हर. तिच्या आतमध्ये ती फिलिंग खूप स्ट्रॉंग होती. खूप स्ट्रॉंगली मरून जायचा विचार तिच्या डोक्यामध्ये येत होता. द टाईज ऑफ शिवज फ्रेंडशिप अँड अदर थिंग्स ऑन अर्थ बिकम्स लूज वन बाय वन. शिवची फ्रेंडशिप असणार किंवा पृथ्वीवरच्या इतर गोष्टी असणार, त्यांचे जे टाईज आहेत, त्यांचे जे धागे आहेत ते हळूहळू लूज पडू लागलेले होते. वन डे द डे वॉर अवे बट इवन थ्रू द ट्विलाईट दे कुड सी द लोन आयव्ही लीफ क्लिंगिंग टू इट्स स्टेम अगेन्स्ट द वॉल. तो दिवससुद्धा निघून गेला आणि ट्विलाईट म्हणजे सून आफ्टर द सनसेट, अंधार झाल्यावर त्यांनी बघितलं की अजूनही ते जे आयव्ही लीफ होतं, शेवटचं आयव्ही पान होतं, ते अजूनही आपल्या त्या वेलीला चिटकून बसलेलं होतं. ॲट नाईट अगेन द विंड रेज्ड, द रेन पोवर्ड. त्या दिवशी पुन्हा रात्री जोराचा वारा वाहिला, रात्रभर पाऊससुद्धा पडला. नेक्स्ट डे व्हेन इट वॉज लाईट इनफ जॉन्सी आस्क्ड शिव टू ओपन द विंडो. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा थोडा प्रकाश पडला, सूर्य उगवला, त्यानंतर जॉन्सीने शिवला म्हटलं की पुन्हा खिडकी उघड. द आयव्ही लीफ वॉज स्टील देअर. पण ते आयव्ही लीफ अजूनही जिथल्या तिथेच जॉन्सीला दिसलं. जॉन्सी ले फॉर अ लाँग टाईम लुकिंग ॲट इट. जॉन्सी त्या बिचाऱ्या आयव्ही लीफकडे बघत खूप वेळपर्यंत पडून राहिली. देन शी कॉल्ड शिव. शिव डिअर, शी सेड, आय हॅव बीन अ बॅड गर्ल. समथिंग हॅज मेड अ लास्ट लीफ स्टे देअर टू शो मी हाऊ विकेड आय वॉज. इट इज अ सिन टू वॉन्ट टू डाय. जॉन्सी शिवला म्हणाली, शिव डिअर,
आय हॅव बीन अ बॅड गर्ल. मी एक वाईट मुलगी होती. समथिंग हॅज मेड द लास्ट लीफ स्टे देअर टू शो मी हाऊ विकेड आय वॉज. ती म्हणाली की कोणत्या तरी गोष्टीमुळे ते शेवटचं पान अजूनही त्या वेलीला लागून चिटकून उभं आहे, कारण मला दाखवायचं होतं त्या पानाला की मी किती विकेड आहे, किती दुष्ट आहे. इट इज सिन टू वॉन्ट टू डाय. स्वतःचा मृत्यूची आशा करणे किंवा मरून जायची इच्छा बाळगणे हे एक सीन आहे, एक पाप आहे, असं जॉन्सी शिवला म्हणाली. आफ्टर दॅट शी वॉज रेडी टू टेक द ब्रॉथ अँड मिल्क दॅट शिव ब्रॉट हर. त्यानंतर मग तिने शिवने आणलेलं दूध आणि जे ब्रॉथ होतं म्हणजे सूप होतं ते ती पिऊ लागली. शी वॉन्टेड टू सिट अप इन बेड. त्यानंतर तिला बेडमध्ये उठून बसायची सुद्धा इच्छा होऊ लागली. समडे आय होप टू पेंट द बे ऑफ नेपल्स. मग ती म्हणू लागली की कधीतरी पुढे भविष्यात मला बे ऑफ नेपल्स पेंट करायचं आहे. म्हणजे आता पुन्हा जगण्याची इच्छा जॉन्सीमध्ये परत येऊ लागली. मिस्टर बर्मन डाऊनस्टेअर वॉज नाव इल विथ निमोनिया. आता खाली मिस्टर बर्मन यांना निमोनिया झाला होता आणि ते निमोनियामुळे बिमार पडलेले होते. द स्वीपर हॅड फाउंड हिम लाईंग हेल्पलेस इन हिज रूम इन द व्हेरी वेट क्लोथ्स अँड शूज. जो झाडणारा आहे त्याला मिस्टर बर्मन हे आपल्या रूममध्ये खाली पडलेले दिसले. त्यांचे कपडे आणि बुटं ओले होते. ही ऑल्सो फाउंड सम स्कॅटर्ड ब्रशेस अँड अ पॅलेट विथ ग्रीन अँड येलो कलर मिक्स्ड ऑन इट. त्या झाडणाऱ्याला तिथे काही ब्रशेस पडलेले सुद्धा दिसले आणि एक प्लेट पडलेली दिसली ज्यामध्ये ग्रीन अँड येल्लो, हिरव्या आणि पिवळ्या रंग जे होते ते मिक्स झालेले होते, अशी ती प्लेटसुद्धा पडलेली दिसली. 2 days लेटर मिस्टर बर्मन डायड इन अ हॉस्पिटल. 2 दिवसानंतर मिस्टर बर्मन यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. द लास्ट आयव्ही लीफ वॉज स्टील देअर ऑन द वॉल. पण ते शेवटचं आयव्ही पान अजूनही त्या भिंतीवर होतं. इट नेवर फ्लटर्ड और मूव्ड वेन द विंड ब्ल्यू. ते जेव्हा जेव्हा वारा वाहत होता तेव्हा तेव्हा ते पान हे फ्लटर म्हणजे थरथरतसुद्धा नव्हतं किंवा आपल्या जागेवरून हालतसुद्धा नव्हतं, कारण इट वॉज ओल्ड बर्मन्स मास्टरपीस. कारण ते शेवटचं आयव्ही पान हे म्हाताऱ्या बर्मन काकाचं मास्टरपीस होतं. त्यांनी काढलेलं सगळ्यात छान, सगळ्यात महान असं ते आर्ट होतं. ही हॅड पेंटेड इट देअर दॅट नाईट वेन द लास्ट लीफ हॅड फॉलन. त्या रात्री जेव्हा शेवटचं पान गळून पडलं होतं त्या रात्री बर्मन यांनी ते पान त्या भिंतींवर पेंट केलेलं होतं. सो अशा प्रकारे द लास्ट लीफ या लेसनचा हा 3rd पॅरेग्राफ इथे संपतो. आय होप ॲडॅप्टेड फ्रॉम द लास्ट लीफ बाय ओ हेनरी यातून घेतलेला हा एक लेसन आहे. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.